नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सध्या एक ज्वलंत प्रश्न जो बनलेला आहे, ज्याच्याने पूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालेलं आहे, असा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. सर्वात प्रथम हेच सांगतो की ह्या व्हिडिओमधून आपल्याला प्रिलिम किंवा मुख्य परीक्षेसाठी काही डायरेक्टली किंवा थेट असं उपयोगी असं काही साहित्य या ठिकाणून मिळणार नाहीये. तरीही मी हा व्हिडिओ का बनवतोय? कारण आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. भविष्यात जाऊन आपल्यापैकी बरेच लोक अधिकारी होणार आहे. अधिकारी झाल्यावरती त्यानंतर आपल्याला असे बऱ्याच प्रकारचे प्रश्न जे खूप सेन्सिटिव्ह असतात, सामाजिक स्थिती त्याने थोडीशी बिघडलेली असते, तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी हाताळावे लागतात. आणि त्याच्यासाठी म्हणून आपली मानसिक तयारी ही आत्तापासून तेवढं प्रेशर झेलण्याची असली पाहिजे, याच्यासाठी या सेन्सिटिव्ह मुद्द्याला या ठिकाणी मी हात घालत आहे. मी आशा व्यक्त करतो की व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी मी जे डिस्क्लेमर टाकलेलं आहे ते तुम्ही वाचलं असेल आणि त्या मानसिकतेतनंच तुम्ही पुढे हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणून किंवा अभ्यासपूर्ण व्हिडिओ म्हणून त्या दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ बघाल. हा व्हिडिओ खास करून 2 लोकांसाठी आहे, 2 वर्ग यांच्यासाठी आहे. सगळ्यात पहिला वर्ग आहे की जो नॉन मराठा आहे, ठीक आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा का आहे? कारण याच्याने त्यांच्या पण अनेक गोष्टींवरती परिणाम झालेले आहेत, ठीक आहे. आपण बघितलं की राज्यसेवेची जरी परीक्षा पुढे ढकलली आहे, तरी इतर अनेक MPSCच्या ज्या परीक्षा आहेत किंवा 11वी-12वीचे जे ॲडमिशन आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसचे जे ॲडमिशन आहे, तर हे सर्व त्या ठिकाणी या प्रक्रियेला स्थगिती आलेली आहे, ती या प्रश्नामुळे. याच्यामुळे इतर लोकांवरती किंवा इतर समाजावरती सुद्धा त्याचा परिणाम या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्या प्रश्नामधले डिटेलिंग माहिती असलं पाहिजे. हे झालं क्रमांक 1. क्रमांक 2 काय आहे की हा व्हिडिओ कोणासाठी आहे? तर जे स्वतः मराठा आरक्षणामधले स्टेक होल्डर्स आहेत, मराठा आरक्षणाची मागणी करणारे जे पण काही नेते, राजकीय संघटना, सामाजिक संघटना, संस्था, विचारधारा, विद्यार्थी संघटना, पक्ष, हे जेवढे पण काही आहे, जे याच्यातले स्टेक होल्डर आहेत आणि मराठा विद्यार्थी किंवा मराठा परीक्षार्थी ज्याला या आरक्षणाचा पुढे जाऊन लाभ मिळणार आहे, तर या सर्वांसाठी सुद्धा हा मुद्दा माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, होतं असं आहे, हा मुद्दा जसा सुप्रीम कोर्टाने याच्यावरती स्टे आणलाय, तर त्याच्यानंतर याच्या भोवती भरपूर राजकारण फिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये सुसूत्रता त्या ठिकाणी नाहीये आणि ती आणण्यासाठी महत्वाची गरज आहे की नक्की मुद्दा काय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती दिली गेलेली आहे, पण कोणत्या मुद्द्यामुळे दिली गेलेली आहे, नक्की काय झालं, केस कशामुळे चाललेली आहे, कायद्याच्या भाषेत त्याचं काय महत्व आहे, तर हेच बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आणि जस्ट त्यांना आरक्षण हे माहिती नसल्यामुळे या संपूर्ण आंदोलनामध्ये किंवा चळवळीमध्ये त्या ठिकाणी ती सुसूत्रता नाहीये. तर ती आणण्यासाठी सुद्धा हा एक व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला मदतशीर ठरणार आहे. याच्यामधनं आपल्याला भरपूर त्या ठिकाणी माहिती अशी मिळणार आहे की जे आतापर्यंत तिच्यावरती चर्चाच घडलेली नाहीये, ठीक आहे. प्रक्रिया कायद्यात अडकलेली आहे, कायद्यातनं कसा मार्ग काढायचा याच्याविषयी काहीच त्याच्यातनं चर्चा होत नाहीये. परीक्षा पुढे जाऊन किंवा परीक्षा पुढे ढकलली म्हणून काही लोकांचा अहम त्या ठिकाणी सुखावला असेल, बरोबर. पण मग अहम तुमचा सुखावला, पण त्याच्यातून तुम्हाला आरक्षण मिळालंय का नक्की? त्याच्यातनं काही बेनिफिट होणार आहे का नाही? तर ह्या गोष्टींचा सुद्धा त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ मी या दोन्ही वर्गांसाठी त्या ठिकाणी बनवलाय, जे याच्यातले स्टेक होल्डर्स आहे आणि जे याच्यातले स्टेक होल्डर नाहीये पण त्यांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आहे. या दोन्ही वर्गांसाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये सर्व माहिती जी पब्लिक डोमेनमध्ये आहे तिचाच वापर केलेला आहे, पण ती एका व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मांडलेली आहे, जेणेकरून एकूणच आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, आरक्षण नक्की संविधानामध्ये त्याच्याविषयी काय काय म्हटलेलं आहे, या सर्व बाबींचा त्याच्यातनं आपण विचार करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. साधारण या व्हिडिओतनं तुमची सर्व काही कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे की नक्की वाद कशामुळे चालू आहे. तर सुरुवात करू. बघा, सर्वात पहिल्याला आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आरक्षणाचे भारतामध्ये त्या ठिकाणी 3 प्रकार पडतात. 3 प्रकारे आपण आरक्षणाला त्या ठिकाणी मोजू शकतो, ठीक आहे. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे शिक्षणातील आरक्षण, दुसरं आहे ते म्हणजे नोकऱ्यांमधील आरक्षण आणि तिसरं आहे ते म्हणजे राजकीय आरक्षण, ठीक आहे. तर शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्यातील आरक्षण आणि राजकीय आरक्षण. आता सगळ्यात पहिले राजकीय आरक्षणाची चर्चा करू की राजकीय आरक्षण म्हणजे नक्की काय. तर बघा, विधानसभा किंवा लोकसभा याची निवडणूक लढवण्यासाठी
त्या ठिकाणी काही मतदारसंघ हे SC समाज किंवा ST समाज यांच्यासाठी राखीव केलेले असतात आणि तिथून तेच कॅन्डिडेट उभे राहू शकतात. हे झालं राजकीय आरक्षण. ठीक आहे. ते घटनेमध्ये त्याचा कुठे उल्लेख केलेला आहे तर कलम 330 पासून तर 334 पर्यंत आर्टिकल 330 टू आर्टिकल 334 याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. सुरुवातीला हे 10 वर्षांकरता दिलं होतं, पण त्याच्या पुढे जाऊन दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून ते त्या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. आणि सध्या त्याच्यामध्ये जी घटना दुरुस्ती केली आहे ती म्हणजे 104वी घटना दुरुस्ती, ज्याच्यानुसार हे आरक्षण त्या ठिकाणी 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे अँग्लो इंडियन समाजाला आरक्षण दिलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे कंटिन्यू असणारे फक्त SC आणि ST या वर्गांसाठी. ठीक आहे. तर हे कम्प्लिटली वेगळा विषय आहे. हा आहे राजकीय आरक्षणाचा. त्याच्यानंतर दुसरे 2 मुद्दे जे आपल्या व्हिडिओशी रिलेटेड आहे ते म्हणजे शिक्षणातील आरक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण. ठीक आहे. तर याच्याविषयी घटनेमध्ये कुठे उल्लेख सापडतो आपल्याला तर बघा, घटनेच्या 15 नंबरच्या आर्टिकलमध्ये त्या ठिकाणी शिक्षणातल्या आरक्षणाविषयी त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे. ती कोणासाठी केलेली आहे? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अँड सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग. ठीक आहे. यालाच आपण आपल्या समजण्याच्या भाषेमध्ये OBC म्हणत असतो. ठीक आहे. घटनेमध्ये कुठे OBC ही टर्म दिलेली नाहीये किंवा तिची व्याख्या पण केलेली नाहीये. आपण ते समजण्यासाठी त्याला OBC म्हणत असतो. पण टेक्निकली बघितलं किंवा घटनेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते सोशली आणि एज्युकेशनली, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास समाज असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी घटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे 16 नंबरचं सबसेक्शन 4 मध्ये. ठीक आहे. क्लॉज 4 मध्ये. आणि ते पण कोणाला दिलेलं आहे तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अँड बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन. ठीक आहे. बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन. आता बघा, इथे ही वेगळी टर्म आहे, इथे ही वेगळी टर्म आहे. आपल्याला असं वाटेल की हे 2 वेगवेगळ्या गटांना दिलेलं आहे, पण तसं काही नाही आहे. त्या ठिकाणी संविधानामध्ये जस्ट असे OBCजला 2-3 प्रकारे मेन्शन केलेले आहे. कुठे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे, कुठे बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन आहे किंवा कुठे नुसतं बॅकवर्ड क्लासेस सुद्धा आहे. ठीक आहे. तर हे सगळं इन जनरल OBCसाठीच म्हटलेलं आहे. या झाल्या घटनेमधल्या तरतुदी. याच्यानंतर EWSला सुद्धा म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण या ठिकाणी आपण 2019 पासून देतोय. त्याच्या आधी हे आरक्षण नव्हतं. याच्यासाठी 103वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानुसार 10% आरक्षण हे इकॉनॉमिक विकर सेक्शनला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलं. ठीक आहे. तर हा याचा मूळ गाभा आहे की संविधानामधल्या या प्रोव्हिजन्सवर हे आरक्षण त्या ठिकाणी अवलंबून आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी संविधानातले त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स जशाच्या तशा घेतलेला आहे. 15 नंबरचा आर्टिकल आपण बघू शकतो. इथे आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. ठीक आहे. म्हणजे कोणत्याच सिटीजनमध्ये आपण भेदभाव करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. पण त्यालाच खाली 15(4) मध्ये एक्सेप्शन दिलेलं आहे की नथिंग इन दिस आर्टिकल or in clause 2 of the 29 shall prevent the state from making any special provisions. ठीक आहे. एखादे स्पेशल प्रोव्हिजन करण्यापासून राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला, ठीक आहे, इथलं जे स्टेट आहे द स्टेट याच्या डेफिनेशनमध्ये सर्वच आलं. ठीक आहे. राज्य, केंद्र सर्व आलं. ठीक आहे. तर त्याला कोणी स्पेशल प्रोव्हिजन करण्यापासून अडवू शकत नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. कोणासाठी? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन. ठीक आहे. जे मी इथे तुम्हाला दाखवलं. ओके. 15(4) मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिथेच 15(6) मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे एनी इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण देऊ शकतो आपण नोकऱ्यांमध्ये. ओके. शिक्षणामध्ये. त्याच्यानंतर 16 नंबरचा आर्टिकल, याच्यात काय म्हणतंय की इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे काय तर सरकारी नोकऱ्या. ठीक आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी समानता असं या ठिकाणी 16 नंबरचं आर्टिकल आपल्याला सांगतं की इथे कुठलाच भेदभाव केला जाणार नाही असं ते म्हणतात. पण त्यालाच खाली 16(4) मध्ये त्यांनी एक्सेप्शन दिलेलं आहे की काय आहे की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी प्रोव्हिजन फॉर द रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट्स ऑर द पोस्ट इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन. बघा, इथे एनी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन म्हटलंय. ओके. आणि त्याच्यानंतर 16(6) मध्ये जाऊन आलेलं आहे की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी special provision or reservation for the appointments or the post in favor of any economically weaker section
सब्जेक्ट टू द मॅक्सिमम 10%. ठीक आहे, इकॉनॉमिक वीकर सेक्शनचं जास्तीत जास्त आरक्षण किती असलं पाहिजे, तर 10% असलं पाहिजे. हे या ठिकाणी संविधानातच त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही आपण या ठिकाणी बघितले की हे मूळ बेसिस आहे आरक्षणाचे. ठीक आहे, संविधानामधले हे कलम. तर मग आता बघा, त्याचा वापर करून या ठिकाणी केंद्र सरकारने एवढं रिझर्वेशन त्या ठिकाणी भारतामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानुसार बघा, जो आपला ST समाज आहे याला सेंट्रलमध्ये 7.5 रिझर्वेशन आहे. SC समाज जो आहे त्याला 15% आहे. OBC आहे त्याला 27% आहे. EWS जो आहे त्याला त्या ठिकाणी 10% आरक्षण दिलेले आहे आणि ओपन कॅटेगरी उरते ती 36%पुरती. ठीक आहे, तर हे या ठिकाणी केंद्र सरकारने रिझर्वेशन भारतामध्ये आजच्या घडीला एवढं लागू आहे. जेव्हा आपलं संविधान त्या ठिकाणी लागू झालं तेव्हा सुरुवातीला आपल्याकडे फक्त SC आणि ST या वर्गापुरतं आरक्षण देण्यात आलं होतं. ठीक आहे, OBCसाठी आरक्षण देण्यात आलं नव्हतं. जरी 15 आणि 16 मध्ये इथे म्हटलं होतं की स्टेट देऊ शकतं, पण त्याच्यावरती कारवाई तोपर्यंत झाली नव्हती. कारवाई जी झाली ती डायरेक्टली मंडल आयोगाचा रिपोर्ट जेव्हा सरकारने लागू केला तेव्हा झाली, साधारण 1992 मध्ये. ठीक आहे, तर 1992 पासून आपल्याकडे त्या ठिकाणी OBCचं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आता हा मॅटर मराठा आरक्षणाशी कसा लिंक्ड आहे तो आपण या ठिकाणी बघूया. इथे मी टाइमलाईन दिलेली आहे की मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय झालेलं आहे. ठीक आहे, त्याची टाइमलाईन आपण या ठिकाणी बघतोय. तर बघा, 1992 मध्ये जेव्हा मंडल आयोग लागू करण्यात आला तेव्हा OBCंना त्या ठिकाणी देशभरामध्ये 27% आरक्षण देण्यात आलं. ठीक आहे, पण हा मंडल आयोग लागू करण्यात आला हा 1931च्या सेन्सस डेटावरनं. ठीक आहे, 1931ची जनगणना त्यांनी विचारात घेतली आणि त्या जनगणनेनुसार त्यांनी असं गृहीत धरलं की देशामध्ये एक अदर बॅकवर्ड क्लास जो SC पण नाहीये, जो ST पण नाहीये, पण तो मागास आहे, असा वर्ग 1931च्या जनगणनेनुसार त्या ठिकाणी तो 52% आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी 27% आरक्षण असलं पाहिजे असं मंडल आयोगाने रिकमेंड केलं आणि त्यानुसार 1992ला OBCंना आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागणी चालू झाली की मराठ्यांना सुद्धा OBCमध्ये टाकलं गेलं पाहिजे, पण मंडल आयोगाने त्या ठिकाणी OBCमध्ये मराठा कास्टला त्या ठिकाणी इन्क्लूड केलं नाही. पण त्याच्यानंतर खत्री आयोग बसवण्यात आला आणि खत्री आयोगाने असा निर्णय घेतला की मराठा त्या ठिकाणी OBCमध्ये येणार नाही, पण कुणबी त्या ठिकाणी OBCमध्ये येतील. ठीक आहे, आता हे कुणबी आणि मराठा यांचे त्या ठिकाणी रोटीबेटीचे व्यवहार होते. ठीक आहे, पण जो मराठा समाज आहे हा बऱ्यापैकी क्षत्रिय समाज आहे आणि कुणबी समाज हा पुढे जाऊन शेतीवर अवलंबून असल्यामुळे, शेती करत असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी OBC कन्सिडर करण्यात आलं, त्याला यस म्हटण्यात आलं, पण मराठा समाजाला त्या ठिकाणी OBC रिझर्वेशन पासून वंचित ठेवण्यात आलं एकदम सुरुवातीलाच. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातनं मराठा समाजाची मागणी ही तेव्हापासूनची आहे की त्यांना आरक्षणामध्ये इन्क्लूड केलं गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी विविध आयोग स्थापन झाले. त्याच्यातलाच एक होता बापट आयोग. तर बापट आयोगाने पण या ठिकाणी सांगितलं की मराठा कास्टला त्या ठिकाणी तुम्ही रिझर्वेशन देऊ शकत नाही कारण ते सामाजिकदृष्ट्या पुढारलेले आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण टाइमलाईनमध्ये फास्ट फॉरवर्ड करत पुढे आलो तर 2014 मध्ये त्या ठिकाणी इलेक्शनच्या थोडंसं आधी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी नारायण राणे समिती बसवली. तेव्हा नारायण राणे काँग्रेसमध्ये होते आणि त्या समितीने त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी असं सिद्ध केलं की या ठिकाणी जो मराठा समाज आहे, जो 32% मराठा समाज आहे, तो त्या ठिकाणी बॅकवर्ड आहे. ठीक आहे, आणि मग तो मागास असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला 16% रिझर्वेशन हे महाराष्ट्रातल्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी देण्यात यावं असं नारायण राणे समितीने त्या ठिकाणी रिकमेंड केलं. त्या रिकमेंडेशनचा वापर सरकारने केला आणि त्यांनी त्याच्यानुसार ESBC, इकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड क्लासेस, असा एक प्रवर्ग त्या ठिकाणी मराठ्यांसाठी तयार केला आणि त्याच्यानुसार त्यांना 16% आरक्षण 2014 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलं. ठीक आहे, कोणी त्यावेळेस तयारी करत असतील तर तुम्हाला तेव्हाचं आठवू शकतं की तेव्हा एक बॅच अशी होती की जी ह्या ESBC प्रवर्गाचा लाभ घेऊन त्या ठिकाणी अधिकारी झालेले आहे किंवा त्यांचे प्रवेश त्या ठिकाणी झालेले आहे. पण हे ESBCचं आरक्षण हे पुढे जाऊन टिकलं नाही हायकोर्टामध्ये. पुढे जाऊन 2015 मध्ये त्याच्यावरती स्टे आला आणि ते रद्द होऊन गेलं. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोपर्डीची घटना घडली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे त्या ठिकाणी मोर्चे निघाले आणि त्या मोर्चांमुळे त्या ठिकाणी सरकारला गायकवाड आयोग बसवणं त्या ठिकाणी भाग पडलं आणि
सरकारने गायकवाड आयोगाला त्या ठिकाणी पूर्ण ऑथॉरिटी दिली. गायकवाड आयोगाने सुद्धा 1-2 वर्ष पूर्ण मराठ्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा स्टडी केला आणि त्याच्यातून त्यांनी रिकमेंड केलं की या ठिकाणी शिक्षणामध्ये मराठा समाजासाठी 12% आरक्षण देण्यात आलं पाहिजे आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्यात आलं पाहिजे. आणि गायकवाड समितीने किंवा गायकवाड आयोगाने त्या ठिकाणी सांगितलं की मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये मोडतात. ठीक आहे. आता बघा, ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला जरी पकडलं गेलं तरी त्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या लिस्टमध्ये नाही टाकण्यात आलं. त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग करण्यात आला, कारण त्याच्यासाठी बरेच राजकीय कारणं होते. आणि पुढे जाऊन जेव्हा कोर्टामध्ये हे प्रकरण चॅलेंज होतं तर कोर्टामध्ये हेच एक आर्ग्युमेंट असतं की असं तुम्ही एक विशेष वेगळा प्रवर्ग एखाद्या जातीसाठी तयार करू शकता का, हे सुद्धा त्या ठिकाणी विरोधकांकडून याच्यासाठी आर्ग्युमेंट होत आलेले आहे. ठीक आहे. आता तो पुढचा मुद्दा आहे, तो आपण पुढे कोर्ट केसेसमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा तो येईलच लक्षात. आत्तापर्यंत एवढं लक्षात ठेवा की गायकवाड आयोगाने 12% शिक्षणामध्ये आणि 13% त्या ठिकाणी नोकरीमध्ये असं आरक्षण रेकमेंड केलं गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंटने त्या रिकमेंडेशनचं वरून एक कायदा पास केला ज्याला SEBC ॲक्ट म्हणतो आपण, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ठीक आहे. यांनी ESBC ठेवलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये आणि BJPच्या काळामध्ये त्याचं नाव जस्ट बदललंय, SEBC आहे. आणि अगेन त्यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. ठीक आहे. म्हणजे जरी आयोगाने तिकडे 12 आणि 13 रिकमेंड केलं होतं पण सरकारने 16% आरक्षण दिलं. कारण का, तर सरकारने मागच्या गोष्टीचा विचार केला की आधीच्या काँग्रेसच्या काळामध्ये 16% आरक्षण देण्यात आलं होतं आणि मग आपल्या काळात जर कमी देण्यात आलं तर याचा आपल्यावरती परिणाम नको व्हायला, म्हणून सरकारने त्या ठिकाणी 16% आरक्षण दिलं. पुढे जाऊन याच्या विरुद्ध केस करण्यात आली. जेव्हा हा मॅटर हायकोर्टमध्ये गेला तेव्हा हायकोर्टने त्या ठिकाणी सांगितलं की हे व्हॅलिड आहे मराठा आरक्षण. मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यासाठी ते हो म्हटले. पण त्यांनी त्या ठिकाणी 16%चं कमी करून त्या ठिकाणी आयोगाने जेवढं सांगितलंय ते 12 आणि 13% याच्यापर्यंत ते आरक्षण पोहोचवलं. पुढे हा मॅटर सुप्रीम कोर्टात गेला आणि त्या ठिकाणी या मॅटरवरती स्थगिती आली. ठीक आहे. आता आपण ही आत्तापर्यंतची फास्ट फॉरवर्डमध्ये ही टाईमलाईन बघितली की नक्की मराठा आरक्षणाची जी प्रोसेस आहे ती कशी होत गेली, एवढ्या वर्षांपासून ते कसं चालली मागणी. ठीक आहे. सुरुवातीला OBCमध्ये जाण्याची मागणी होती मंडल आयोगात, पण ती मान्य झाली नाही, कारण तेव्हा 1931च्या सेन्ससनुसार मराठा समाज तेव्हा बरा पुढारलेला होता. ठीक आहे. जमीनदार होता, अशा बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणून तेव्हा मान्य झाली नाही. मराठ्यांमधल्या कुणबी नावाच्या सेक्शनला पुढे जाऊन खत्रे आयोगाने मान्यता दिल्यामुळे त्यांचं इन्क्लुजन OBCच्या लिस्टमध्ये करण्यात आलं. पुढे जाऊन बापट आयोगाने ते मान्य नाही केलं. परत 2014मध्ये नारायण राणे समितीने मान्य केलं, त्याच्यापासून ESBC ॲक्ट बनला, तो हायकोर्टात रद्द झाला. परत गायकवाड आयोग बनला ज्याने 12-13 रिकमेंड केलं, त्याच्यावरून SEBC ॲक्ट बनला जो हायकोर्टात मान्य झाला पण सुप्रीम कोर्टात मान्य झाला नाही. ही आतापर्यंतची याची पूर्ण डिटेल प्रोसेस होती. आता आपण बघू की महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली आरक्षणाचा टक्का किती आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ही लिस्ट दिलेली आहे की रिझर्वेशन एकूण किती आहे महाराष्ट्रामध्ये. तर बघा, शेड्यूल कास्टला आहे 13%, STजला आहे 60%, अदर बॅकवर्ड क्लासेस OBC यांना 19% आहे. केंद्राच्या याच्यानुसार हे 27 आहे, पण महाराष्ट्रामध्ये यांच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. ठीक आहे. सब कॅटेगरायझेशन एका प्रकारे केलेलं आहे आपण म्हणू. आणि उरलेलं रिझर्वेशन इकडं दिलेलं आहे. नॉमॅडिक ट्राईब्स, NTA ज्याला आपण विमुक्त जाती VJ म्हणतो त्यांना 3% आहे. NTB बंजारा समाज. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना 2.5 आहे. NTC मध्ये धनगर आहे आणि NTD मध्ये वंजारी आहे. आणि इतर सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस SEBC मराठा यांना 13 आहे आणि इकॉनॉमिक विकर सेक्शनला या ठिकाणी 10% रिझर्वेशन आहे. असं एकूण जर आपण मोजलं तर साधारण 75% महाराष्ट्रातलं रिझर्वेशनचं लिमिट या ठिकाणी चाललं गेलेलं आहे. ठीक आहे. म्हणून सुप्रीम कोर्टात जेव्हा हे चॅलेंज करण्यात आलं तेव्हा त्याच्यासाठी वेगवेगळे कारणं देण्यात आली. ठीक आहे. आता आपण ते कारणं बघण्याआधी याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी याच्या बॅकग्राऊंडमध्ये घडली, साधारण 2018मध्ये जेव्हा SEBC कायदा पास झाला त्याच्याच बॅकग्राऊंडमध्ये केंद्रीय पातळीवरती हे घडत होतं ज्याच्याकडे खूप लोकांचं लक्ष गेलेलं नाही आहे. ठीक आहे. की जो मूळ मुद्दा आहे ज्याच्यावरती चर्चाच नाही आहे, ज्याच्यावरती डिबेटच नाही आहे, TV मध्ये कुठेही बघा तुम्ही. ठीक आहे. तो हा मुद्दा आहे, तो या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतोय. तर बघा, झालं असं की या ठिकाणी
2वी घटना दुरुस्ती करण्यात आली. इथे दिलेलं आहे खाली, इन्सर्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन 102nd अमेंडमेंट ॲक्ट 2018 विथ इफेक्ट फ्रॉम 11/8/2018 या तारखेपासून हे इफेक्टमध्ये आलेलं आहे. आता हे काय आहे तर संविधानामधले 338 आणि 342A नंबरचा आर्टिकल, 338B आणि 342A याच्यानुसार काय केलं की जो मागासवर्गीय आयोग होता, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, याला या ठिकाणी घटनेची मान्यता देण्यात आली. सुरुवातीला हा स्टॅट्युटरी कमिशन होता, म्हणजे एका कायद्याने बनवलेला, पण आता ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली, संविधानापासून निर्माण झालेली, कॉन्स्टिट्यूशन पासून निर्माण झाली. तर बघा इथे काय झालं एक्झॅक्टली की जो हा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे, NCBC आहे, हा केंद्रीय पातळीवरती असणार आहे. ठीक आहे, इथे काय म्हणतंय, देअर शॅल बी अ कमिशन फॉर द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस टू बी नोन ॲज नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. आणि याच्या सब क्लॉज 9 मध्ये काय आहे की द युनियन अँड एव्हरी स्टेट, ठीक आहे, इथला हा कीवर्ड महत्वाचा आहे, युनियन अँड द एव्हरी स्टेट शॅल कन्सल्ट द कमिशन ऑन ऑल मेजर पॉलिसी मॅटर्स अफेक्टिंग द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. इथं काय म्हणतंय की भारतातल्या प्रत्येक राज्याने तसेच केंद्रीय सरकारने नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसशी कन्सल्ट केलं पाहिजे जेव्हा तुम्ही एखादी बॅकवर्ड क्लासेसशी रिलेटेड पॉलिसी इम्प्लिमेंट करत असाल तेव्हा. इथे हे काय म्हणतंय की राज्याने सुद्धा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जो केंद्रीय पातळीवरचा आहे त्याच्याशी त्या ठिकाणी कन्सल्टेशन केलं पाहिजे जेव्हा पण राज्य सरकार एखादी पॉलिसी फ्रेम करत आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेससाठी. आणि 342A मध्ये काय म्हणतंय की द प्रेसिडेंट मे विथ रिस्पेक्ट टू एनी स्टेट और युनियन टेरिटरी where the state after consultation with the governor thereof by public notification specify the socially and educationally backward classes which shall for the purpose of this constitution deemed to be socially and educationally backward classes in relation to that state or the union territory. 342A चा काय अर्थ होतो की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहे, ठीक आहे, तर हे कोण असतील, SCBC कोण असतील किंवा OBC कोण असतील, तर हे या ठिकाणी प्रेसिडेंट ठरवेल. ठीक आहे, हा अधिकार राज्याच्या बाबतीत सुद्धा प्रेसिडेंटला दिलेला आहे आणि राज्य सरकारने त्यांच्याशी कन्सल्ट करायचंय किंवा प्रेसिडेंटने त्या राज्याशी कन्सल्ट करायचंय. ठीक आहे, म्हणजे याच्यातून एक लक्षात काय येतंय की ही जी 102वी घटना दुरुस्ती झाली याच्यामुळे काय झालं की राज्यामध्ये एखादी नवीन कॅटेगरी तयार करायची असेल किंवा एखाद्या कास्टला OBC मध्ये टाकायचं असेल किंवा एखादा नवीन प्रवर्गच तयार करायचा असेल, तर हे सर्व करण्यासाठी त्या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस NCBC राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, तर याच्याशी त्या ठिकाणी कन्सल्ट करणं या ठिकाणी बंधनकारक आहे. शाल, ठीक आहे, इथे काय म्हणताय, इथे शाल म्हटलंय, म्हणजे काय तर यांच्याशी कन्सल्ट करणं बंधनकारक आहे. इन शॉर्ट काय आहे की जोपर्यंत ही NCBC कॉन्स्टिट्युशनल बॉडी नव्हती, म्हणजे 2018च्या पूर्वी, तोपर्यंत स्थिती अशी होती की राज्यामध्ये एखाद्या OBCच्या लिस्टमध्ये एखादी कास्ट ऍड करायची आहे किंवा काढून टाकायची आहे किंवा एखादा नवीन प्रवर्ग तयार करायचा आहे, त्याच्यासाठी NCBCची मान्यता घेण्याची आवश्यकता नव्हती. पण आता इथून पुढे कसं झालं 102व्या घटना दुरुस्तीनुसार की एखादा नवीन प्रवर्ग तयार करायचा असेल तर त्या ठिकाणी NCBCची मान्यता घेणं मस्ट आहे. हे या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट या ठिकाणी बॅकग्राऊंडमध्ये घडली. याच्यानंतर जो मराठा रिझर्वेशनसाठी ऍक्ट पास झाला आहे तर त्याच्यामध्ये ही त्रुटी राहून गेलेली आहे की त्यांनी महाराष्ट्रासाठी एक गायकवाड आयोग बनवला जो मागासवर्गीय आयोग म्हणून काम करेल, पण संविधानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाशी कन्सल्ट केलेलं नाहीये की त्यांच्या विचारणा केलेली नाहीये की आम्ही इकडे मराठा कास्टसाठी एक सेपरेट SCBC प्रवर्ग तयार करतोय. ही त्या ठिकाणी विचारणा झालेली नसल्यामुळे हा एक टेक्निकल ग्राउंड बनतो की ज्याच्यामुळे या केसला त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, याच्यावरती भरपूर इग्नोर झालेले लोक, कारण कोणी ते जजमेंट वाचण्याचे कष्ट घेत नाही किंवा सुप्रीम कोर्टाच्या साईटवर जाऊन बघण्याचे कष्ट घेत नाही, त्याच्यामुळे याच्याविषयी चर्चाच नाही आहे की हे NCBCच्या प्रकरणामुळे राज्यांच्या अधिकारांवर बंधनं आली आहे का नाही आली आहे, हाच मूळ मॅटर आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ज्यांना समजलं नसेल तर त्यांनी परत एकदा हा व्हिडिओ बघा, म्हणजे थोडंसं लक्षात येईल. तर हा जो SCBC ऍक्ट 2018 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने बनवला होता, तर याला त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं. महाराष्ट्राच्या बॉम्बे हायकोर्टमध्ये याला चॅलेंज झालं. चॅलेंज करणाऱ्यांनी इथे काय काय आर्ग्युमेंट दिलेले आपण ते बघू. आता इथे चॅलेंज सुद्धा एखाद्या व्हॅलिड रिझनवर होणार आहे.
जस्ट असं काही नाही की मला वाटतंय इथे आरक्षण नाही दिलं गेलं पाहिजे म्हणून मी केस करतोय, असं नाही होत. ठीक आहे, काहीतरी त्याच्या मागे लॉजिक असतं किंवा ते लॉजिक सांगावं तरी लागतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बघा ज्यांनी याच्या विरुद्ध केस केली त्याच्यासाठी त्यांनी काय काय आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी दिले. सगळ्यात पहिला आर्ग्युमेंट त्यांनी दिला इंदिरा साहनी केस. 1992ला जेव्हा मी तुम्हाला मंडल कमिशनचं या ठिकाणी सांगितलं, मंडल कमिशन लागू झाला, त्याच वेळी त्या ठिकाणी एक सुप्रीम कोर्टामध्ये केस होती इंदिरा साहनी केस. त्या केसने असं त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन टाकलं की एकूण जे रिझर्वेशन आहे ते 50% जास्त जाणार नाही. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठ्यांना दिलं गेलं तर त्याच्यामुळे हे 50%चं लिमिट क्रॉस झालंय असं याच्या विरोधी याचिका करणाऱ्यांचं मत होतं. दुसरा यांचा आर्ग्युमेंट काय होतं की गायकवाड समितीचा जो अहवाल आहे गायकवाड आयोगाचा, तोच त्या ठिकाणी दोषपूर्ण आहे. म्हणजे जे गायकवाड आयोगाने सर्वे करून माहिती घेऊन मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड सिद्ध केलंय, तर तेच मुळात दोषपूर्ण आहे, हा त्यांचा दुसरा आर्ग्युमेंट होता. तिसरा आर्ग्युमेंट काय होता की ओबीसींच्या बाहेर मराठा समाजाचा वेगळा वर्ग तयार करणे हे कलम 15 आणि 16च्या विरोधात आहे. आता हे कसं, मी तुम्हाला सुरुवातीला 15 आणि 16 नंबरचं कलम दाखवलं. इथे आपण काय बघितलंय की सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आणि एनी बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन, म्हणजे इन शॉर्ट हे ओबीसींविषयीच बोलताय. ठीक आहे, आणि परत तुम्ही या ठिकाणी काय केलं की तुम्ही त्याच प्रोव्हिजनचा वापर केला. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेससाठी राज्य स्पेशल ट्रीटमेंट देऊ शकतं. त्या प्रोव्हिजनचा वापर करून आधी ओबीसी नावाचा वर्ग बनवण्यात आला होता 1992ला. त्याच प्रोव्हिजनचा वापर करून तुम्ही एसीबीसी नावाचा वर्ग बनवला महाराष्ट्रासाठी. मग हे कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे की त्याचे दोन प्रवर्ग तयार करता येऊ शकता का? तर असे एकाच प्रोव्हिजनचा वापर करून त्या ठिकाणी दोन वेगवेगळे प्रवर्ग तयार केले जाऊ शकता का? हा त्यांचा एक आर्ग्युमेंट होता. आणि शेवटचा आर्ग्युमेंट जो मी तुम्हाला आत्ता मागच्या स्लाइडवरती दाखवला की 102व्या घटना दुरुस्तीने तयार केलेल्या प्रक्रियेच्या विरोधात हे आरक्षण एसीबीसीचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कोणती प्रक्रिया? इथे आपण बघितली की प्रेसिडेंटशी किंवा एनसीबीसीची त्या ठिकाणी कन्सल्ट केलं पाहिजे राज्य सरकारने जेव्हा राज्य असं एखादी ॲक्शन घेत असेल, आणि जे झालं नव्हतं. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी या चारही मेन आर्ग्युमेंट्सवर त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये डिबेट झाली. हायकोर्टामधनं त्याला काय काय उत्तर मिळालं आपण ते बघू. ठीक आहे, चॅलेंज टू एसीबीसी ॲक्ट इन हायकोर्ट. ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिले जे इंदिरा साहनी केसमध्ये 50%ची मर्यादा घालून दिली आहे, तर तिथे हायकोर्ट काय म्हटलं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस असले तर त्या ठिकाणी 50%च्या वरती आरक्षण देता येतं. ठीक आहे, आणि पण त्याच्यासाठी क्वांटिफायबल डेटा त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी डेटा प्रोव्हाइड केला पाहिजे की तुमच्या राज्यामध्ये एकूणच मागास असणाऱ्यांची संख्या ही भरपूर जास्त आहे. भरपूर जास्त असल्यामुळे तुम्हाला 50%ची मर्यादा क्रॉस करणं त्या ठिकाणी कायद्यात बसू शकतं, पण त्याच्यासाठी एकूण मागास असणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी डेटा द्यावा लागतो हायकोर्टामध्ये, आणि तो त्या ठिकाणी गायकवाड कमिशनच्या अहवालातून त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्याला हायकोर्टाने व्हॅलिड धरलं. म्हणून यांचा हा पॉईंट या ठिकाणी हायकोर्टाने निकालात काढला की हे आरक्षण इंदिरा साहनी केसच्या विरोधात नाही. दुसरा यांचा जो पॉईंट होता की गायकवाड आयोगाचा अहवालच दोषपूर्ण आहे, तर तिथे पण हायकोर्टाने असं मत नोंदवलं की रिपोर्ट इज व्हॅलिड, इट वॉज बेस्ड ऑन सायंटिफिक अँड क्वांटिफायबल डेटा. ठीक आहे, की गायकवाड समितीचा जो रिपोर्ट आहे तो व्हॅलिड आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही असं हायकोर्टाचं निरीक्षण होतं. त्याच्यानंतर ओबीसींच्या बाहेर तुम्ही तयार करता येऊ शकतं का, तर त्याच्यावरती सुद्धा हायकोर्टाने असं मत नोंदवलं की ओबीसींच्या आरक्षणावरती याचा काही परिणाम होत नाही, म्हणून हे व्हॅलिड आहे, याच्याने त्यांच्या आरक्षणाला काही धोका होत नाहीये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे व्हॅलिड आहे. आणि त्याच्यानंतर 102व्या घटना दुरुस्तीचं जे आर्ग्युमेंट होतं की एनसीबीसी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, तर इथे हायकोर्टाने काय म्हटलं की जरी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास तयार करण्यात आलेला आहे, ठीक आहे, आणि इथे जरी कन्सल्ट करावं असं म्हटलेलं आहे, पण तरी पण राज्य सरकारच्या अधिकारावर त्याच्याने मर्यादा येत नाही. राज्य सरकार कायदा करून त्या राज्यापुरतं आरक्षण देऊ शकतं. हे चारही यांचे जे आर्ग्युमेंट्स होते महत्त्वाचे ते हायकोर्टाने तिथे रिजेक्ट केले आणि त्याच्यामुळे हायकोर्टामधनं ही केस पास झाली. हायकोर्टाने मराठा आरक्षण या ठिकाणी व्हॅलिड ठरवलं. पण मग आता याच्यावरती हे जे विरोधक होते तर यांनी हे इथे थांबले नाही, तर यांनी याच्या अगेन्स्ट अपील केलं सुप्रीम कोर्टामध्ये. ठीक आहे, तर मी बघा इथलंच सुप्रीम कोर्टाच्या साईटवरचाच एक स्नॅप आणलेला आहे. सुप्रीम कोर्ट ऑब्झर्वर नावाचं ही एक वेबसाईट आहे जिच्यावरती केस कोणती चालू आहे तिच्याविषयीच्या सगळ्या डिटेल्स मिळतात. ठीक आहे, तर इथे मराठा रिझर्वेशनची केस आहे,
तर इथे बघा ॲप्लिकंट्स कोण आहे, जयश्री लक्ष्मणराव पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. आता यांचं आडनाव जरी पाटील दिसत असलं तरी हे मराठा आरक्षण विरोधी गटातले. ठीक आहे. इकडे महाराष्ट्राच्या सीएम वरती त्यांनी केस केलेली आहे की तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन आरक्षण दिलेले. जजेस कोण होते, एन नागेश्वर राव, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या 3 जजेसच्या पीठाने त्या ठिकाणी तो निकाल दिलेला आहे, ज्याची आपण पुढे जाऊन चर्चा करणार आहे. केस नंबर इथे दिलेला आहे आणि टोटल स्टेटस दाखवतोय की सध्या पेंडिंग आहे. ठीक आहे. तर हे मी तिकडनंच माहिती घेतलेली आहे. तर बघा हे सेमच आर्ग्युमेंट त्यांनी सुप्रीम कोर्टात दिले की अशा अशा गोष्टींमुळे त्या ठिकाणी ACBC ॲक्ट जो आहे तो घटनाबाह्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. तर मग बघा आता सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ह्या 3 जजेसच्या पीठाकडे ही केस आली तेव्हा तिथे जे हे आर्ग्युमेंट होतं की गायकवाड आयोगाचा अहवाल त्या ठिकाणी दोषपूर्ण आहे, याच्यावरती त्या ठिकाणी चर्चाच होऊ शकलेली नाही. ठीक आहे. म्हणून मी इथे क्वेश्चन मार्क लावलाय की गायकवाडचा अहवाल जो आहे तो व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे याची चर्चाच झालेली नाही मुळात अजून. त्याच्यानंतर ओबीसींच्या बाहेर मराठा समाजाचा वेगळा वर्ग तयार करणे हे 15 आणि 16च्या विरोधात जातं का, तर याच्याविषयी सुद्धा त्याच्यावरती चर्चा झालेलीच नाही. तर चर्चा फक्त झाली ती ह्या 2 मुद्द्यांवरती झाली. त्याच्यातला पहिला मुद्दा की इंदिरा साहनी केसची 50% मर्यादा. आता इथे सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेसमध्ये देता येतं हे मान्य जरी असलं पण ते पुरवण्यामध्ये राज्य सरकार या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. ठीक आहे. की राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन आहे याचा डेटा ते प्रोव्हाइड करू शकले नाही असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि जो शेवटचा मुद्दा होता जो खूप महत्त्वाचा आहे की 102व्या घटना दुरुस्तीने नक्की काय परिणाम होईल, राज्यांच्या अधिकारांवर मर्यादा येणार आहे की सगळे अधिकार NCBCलाच आहे, ओबीसी लिस्टमध्ये टाकायचे काढायचे, की राज्याकडे सुद्धा अधिकार आहे. तर आता हा प्रश्न राहिला, हा कॉन्स्टिट्यूशनच्या इंटरप्रिटेशनचा प्रश्न होऊन गेला. ठीक आहे. कारण का, तर बघा आता कॉन्स्टिट्यूशन मधल्याच 2 प्रोव्हिजन एकमेकांशी खेळत आहेत. येतंय लक्षात. इथली प्रोव्हिजन काय म्हणते 338B ची की इथे युनियन आणि एव्हरी स्टेटने त्या ठिकाणी या कमिशनशी कन्सल्ट केलं पाहिजे, बरोबर, किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेससाठी प्रेसिडेंट त्या ठिकाणी लिस्टमधनं ॲड किंवा रिमूव्ह करू शकतो, बरोबर. हे 102व्या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्या आधी असं काही नव्हतं. ठीक आहे. त्याच्या आधी राज्यांकडे संपूर्ण अधिकार होते. आणि जो आपलं 15 आणि 16 नंबरचं आर्टिकल आहे इथे काय म्हणतंय की द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट आणि नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट. ठीक आहे. म्हणजे राज्यांना अधिकार आहे, राज्यांना कोणी थांबवू शकत नाही ACBC वर्गासाठी विशेष अधिकार देण्यापासून. मग हे आता 15+16 विरुद्ध त्या ठिकाणी 338B अधिक 342A, तर ह्या 2 प्रोव्हिजन्स एकमेकांच्या विरोधात चालल्या गेलेल्या आहे. आणि मग तेच खरं कॉन्स्टिट्यूशनलचं इंटरप्रिटेशन आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने काय केलं, सुप्रीम कोर्टाने ही केस लार्जर बेंचकडे पाठवली, म्हणजे मोठ्या बेंचकडे पाठवली. का, कारण ॲज इट इन्व्हॉल्ड सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ, कायद्याचा मूलभूत प्रश्न तयार झालेला आहे याच्यामुळे, अराउंड द इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या अर्थाविषयीच या ठिकाणी प्रश्न तयार झालेला आहे. म्हणून ते त्या ठिकाणी लार्जर बेंचकडे पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मी मायनसचं साईन दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं बघा की जी सुप्रीम कोर्टात केस होती तिथे इंदिरा साहनीची जी 50%ची मर्यादा आहे ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली की हो ही मर्यादा ओलांडता येणार नाही. पण तेच हायकोर्टामध्ये काय झालं होतं की इंदिरा साहनीची मर्यादा त्या ठिकाणी त्यांनी अमान्य केली होती की हे ओलांडता येईल. ठीक आहे. आणि ही जी प्रोव्हिजन आहे की ही मर्यादा ओलांडता येणार नाही, याच्यामुळेच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हा ॲक्ट प्रायमा फेशिया अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि या ॲक्टमध्ये जे कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशनचा भाग आहे, या केसनुसार जो इंटरप्रिटेशनचा भाग आहे तो त्या ठिकाणी मोठ्या बेंचकडे म्हणजे लार्जर बेंचकडे पाठवण्यात आलेला आहे. हे आत्तापर्यंतचं स्टेटस आहे. इथे मी समरी दिलेली आहे, प्लेन इंग्लिश समरी ऑफ रेफरन्स ऑर्डर, जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर पास केली होती ACBC ॲक्टच्या अंतर्गत. त्याची समरी इथे मी या ठिकाणी 3 स्लाइड्समध्ये दिलेली आहे. मी ती वाचत नाही आहे कारण हे जे इथे मी डायग्राममध्ये सांगितलं आहे तेच इन शॉर्ट इथे दिलेलं आहे. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी हे वाचू शकता. हे बघा इथे मी ही लाईन वाचतो फक्त. द कोर्ट प्रायमा फेशी बिलीव्ड दॅट द ACBC ॲक्ट व्हायोलेटेड इंदिरा साहनी प्रेसिडेंट and that the state of Maharashtra
failed to establish extraordinary circumstances that merited surpassing the 50% लिमिट. म्हणजे 50% वर जाण्याचं लिमिट सरपास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार फेल झालेलं आहे की त्यांनी तशी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन दाखवलेली नाहीये, हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. देअरफॉर द कोर्ट रेफर्ड दिस केस टू द लार्जर बेंच व्हाईल स्टेइंग द ॲप्लिकेशन ऑफ SCBC इन ऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन एक्सेप्ट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेस. हे सोडून बाकी सगळ्या ठिकाणचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमधलं त्या ठिकाणी SCBC ॲक्टचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते त्या ठिकाणी कोर्टाने त्याच्यावरती स्टे दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही मला विचाराल तर ह्या केसमध्ये असं झालेलं आहे की जे 102 वेळा घटना दुरुस्तीने कॉन्स्टिट्यूशनमधलेच 2 प्रोव्हिजन एकमेकांच्या विरोधात आहे त्याच्याविषयी इंटरप्रिटेशन लार्जर बेंचकडे जाणं हे स्वाभाविक होतं. पण हे इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे, ठीक आहे, तर याच्यासाठी जी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे हे दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सरकारचं होतं, जे त्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. ठीक आहे. आणि ते जर झालं असतं तर कदाचित हा निकाल थोडासा उलटा लागला असता. ठीक आहे. म्हणजे स्टे न मिळता हा लार्जर बेंचकडे गेला असता. लार्जर बेंचकडे जाणं तर ते अपेक्षितच होतं, ते जावंच लागणार होतं. ठीक आहे. पण स्टे न मिळता सुद्धा गेला असता जर आपण तो डेटा त्या ठिकाणी क्वांटिफायबल डेटा प्रोव्हाइड करू शकत होतो. आतापर्यंत आपण हे बघितलं केसमध्ये आतापर्यंत असं झालेलं आहे. आता याच्यावरती सोल्युशन्स काय आहे, ठीक आहे, काय काय उपाय करता येतील. तर बघा, याच्यासाठी एक पहिला उपाय असा सूचित करण्यात आला होता की ऑर्डिनन्स काढावा अंडर आर्टिकल 213. ठीक आहे. 213च्या अंतर्गत त्या ठिकाणी राज्य सरकारला ऑथॉरिटी आहे की राज्य सरकार अध्यादेश किंवा वटहुकूम किंवा ऑर्डिनन्स तिन्ही पण एकच आहे हे काढू शकतं. पण त्याच्या अगेन्स्ट काय होऊ शकतं की त्याच्यावरती परत तो चॅलेंज येऊ शकतो आणि परत ते पेंडिंगमध्येच जाऊ शकतं. कारण ऑर्डिनन्स जरी काढला तरी त्याच्यावरती चॅलेंज होणार नाही असं काही विषय नाही आहे. पण अनेक जुन्या काही केसेस असं बघितलं तर त्याच्यात असं पण लक्षात येतं की एखाद्या राज्य सरकारने 2दा एखाद्या विषयासाठी ऑर्डिनन्स काढलाय आणि दुसऱ्यांदा जर तो कोर्टात गेला तर तो दुसऱ्यांदा टिकलेला आहे. ठीक आहे. तर असे पण आपल्याकडे उदाहरणं आहेत. तर आपल्याकडे हा सुद्धा एक मार्ग होता की ऑर्डिनन्स काढला गेला पाहिजे. समजा तो नसेल होत, अजून काय मार्ग होऊ शकतो की मराठा समाजाला त्या ठिकाणी OBC मध्ये टाकणं आणि OBCच्या अंतर्गत सब कॅटेगरायझेशन करणं, हा अजून एक मार्ग होऊ शकतो. त्याच्यानंतर रिव्ह्यू पिटिशन हा सुद्धा एक मार्ग होऊ शकतो जो त्या ठिकाणी सरकारने इम्प्लिमेंट केला आहे. ठीक आहे. सरकार सध्या या मार्गावरती आहे की त्यांनी रिव्ह्यू पिटिशन त्या ठिकाणी टाकलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. पण याच्यासाठी या प्रोसेसला साधारण 1 ते 3 महिने लागतील. ओके. आणि नंतरचं सोल्युशन जे फायनल सोल्युशन आहे, ठीक आहे, की कॉन्स्टिट्यूशनल बेंच त्या ठिकाणी ठरवेल. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की आता हे कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे गेलेलं आहे ना, तर कॉन्स्टिट्यूशनल बेंचला ठरवण्यासाठी तो गठीतच झालेला नाही. सगळ्यात पहिले त्या ठिकाणी काय होईल की कॉन्स्टिट्यूशनल बेंच त्या ठिकाणी जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ते गठीत करतील. 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त न्यायाधीश लोकांचं ते बेंच त्या ठिकाणी गठीत करतील. त्या बेंच मार्फत ती सुनवाई होईल. बेंच मार्फत ती सुनवाई झाल्यानंतर त्याच्यावरती निकाल येईल आणि तो निकाल कोणता असणार आहे, तो निकाल फक्त ह्या मुद्द्यापुरता असणार आहे. येतं लक्षात की हा जो इकडे मुद्दा आहे याच्या पुरता निकाल असणार आहे. आणि इथनं तो पास होऊन जरी आला की 102च्या अंतर्गत राज्य सरकारांच्या अधिकारांवरती काही बंधन येत नाही, राज्य सरकार त्यांच्या अंतर्गत आरक्षण देऊ शकतं, तो इथे पास होऊन जरी आला तरी हे बाकीचे जे उरलेले 2 मुद्दे तर याच्यावरती चर्चाच झालेली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती पुढे जाऊन चर्चा होईल. म्हणजे हा कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे जाऊन ती केस पास होऊन परत नॉर्मल बेंचकडे येईल ह्या 3 जजेसच्या. ठीक आहे. जिथे ही केस ऑलरेडी पेंडिंग आहे. आणि इथे आल्यावरती मग याच्यावरती डिबेट होईल आणि याच्यावरती जर हे व्हॅलिड ठरलं तर मग ते इथून पुढे पास होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट काय, आता हे समजायला थोडंसं अवघड आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणजे हे साधारण 1 ते 3 वर्षाचं काम आहे. हे असं 1-2 महिन्यात किंवा 3-4 महिन्यात होणाऱ्यातलं नाही आहे. आणि अजून एक सोल्युशन काय मिळू शकतं की EWS फॉर द टाइम बिंग. ठीक आहे. की थोड्या कालावधीकरता EWS मध्ये जाणं. म्हणजे आता आपल्याला काय अपेक्षित आहे, समजा की मराठा आरक्षण हे लिगली पास होऊन आलं पाहिजे, तर ते ह्या स्टेजला गेल्यावर ते लिगली पास होऊन येईल. कारण हे ऑर्डिनन्सचं पण काही फायनल स्टेज नाही आहे. किंवा रिव्ह्यू पिटिशनमध्ये जरी ते उठलं आरक्षण तरी त्याची केस तर चालू राहणार आहे. तर अल्टिमेटली केसचा निकाल यायला 1 ते 3 वर्ष लागू शकतात. रिव्ह्यू पिटिशनमध्ये स्टे उठला तर चांगलीच गोष्ट आहे, केस पण चालू राहील आणि इकडे ॲडमिशन्स पण चालू राहतील.
ते त्या केसमध्ये होऊ शकतं. पण समजा स्टे नाही उठला तर ॲक्च्युअल केसला 1 ते 3 वर्ष लागणार आहे. आणि मग त्या 1 ते 3 वर्षांमध्ये सध्या EWSचं आरक्षण घेणं हा सुद्धा त्याच्यामधला एक उपाय होऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या अशा याच्यातल्या गोष्टी होऊ शकतात. मी हे कायदेशीर बाबीतनं सांगतोय, इथे कोणाचं मत दुखवण्याचा विषय नाहीये. ठीक. तर आता आपण बघू की जर समजा हे तिन्ही पण आरक्षण आहे, या तिन्ही आरक्षणांमधलं कंपॅरिझन एकदा बघू आपण की नक्की याच्यातनं काय काय बेनिफिट होतो. तर सगळ्यात पहिलं बघा OBC आहे, त्याच्यानंतर ACBC आहे आणि EWS आहे. तर याची संविधानात कुठे कुठे तरतूद आहे. OBCची सुरुवातीला सांगितलं 15(4) आणि 16(4). तर तेच कलमांचा वापर करून ACBC फक्त राज्य सरकारने दिलेलं आहे. तर ते 15(4), 16(4) आणि EWS साठी 15(6), 16(6) हा यांचा सोर्स आहे. ठीक आहे. संविधानामध्ये यांच्यासाठी सोर्स आहे हा. केंद्र सरकारच्या परीक्षांमध्ये तर किती आहे OBC आरक्षण? हे 27% आहे केंद्र सरकारमध्ये. तर इथे ACBC केंद्र सरकारला ॲप्लिकेबल नाही राहणार, कारण ते राज्यापुरतं दिलं गेलेलं आहे, म्हणून ते तिथे 0% आहे. पण EWS केंद्र सरकारमध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे, कारण ते घटनादुरुस्ती करून संविधानातच ते दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण 10% आहे. राज्य सरकारच्या परीक्षांमध्ये त्या ठिकाणी OBC रिझर्वेशन हे 19% आहे आणि तेच ACBC रिझर्वेशन हे 13% आहे आणि EWS रिझर्वेशन हे 10% आहे. OBC रिझर्वेशन याच्याने आपल्याला एज अटेम्प्ट आणि फीज याच्यामध्ये कन्सेशन मिळू शकतं. ठीक आहे. एज अटेम्प्ट आणि फीज हे OBC मध्ये मिळू शकतं कन्सेशन. तसंच ACBC मध्ये सुद्धा मिळू शकतं राज्यापुरतं. पण EWSच्या आरक्षणाला त्या ठिकाणी एज अटेम्प्ट किंवा फीजमध्ये कन्सेशन दिलेलं नाही आहे. ते जनरल सारखंच ट्रीट करतात. ठीक आहे. म्हणजे UPSCला जसे जनरलला 6च अटेम्प्ट आहे, तेवढेच अटेम्प्ट EWSला सुद्धा 6च आहे. पण याच्याविषयी सुद्धा मी काही दिवसांपूर्वी वाचलं की कोणत्या तरी खासदाराने त्या ठिकाणी लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडलाय की EWSला सुद्धा त्या ठिकाणी OBC इतके लाभ मिळावे. ठीक आहे. तर हे सुद्धा काही वर्षांनी आपल्याला इथे सुद्धा तेवढं मिळालेलं दिसेल, पण त्याला वेळ लागू शकतो. याचा फायदा काय काय? OBC आरक्षण हे कायदेशीररित्या सर्वात सुरक्षित आहे. ठीक आहे. कारण हे ऑलरेडी चालू 1992 पासून, फक्त त्याच्यामध्ये एक कॅटेगरी ॲड करायची आहे. पण आता हे सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे असं करणं. त्याच्यानंतर ACBC आरक्षण हे तेवढं सुरक्षित नाही आहे. पण याचा फायदा काय आहे की हा मराठा कास्टचा स्वतःचा एक प्रवर्ग तयार होईल, त्याचा त्यांना जास्त फायदा आहे. ठीक आहे. आणि EWS आरक्षण हे सुद्धा सुरक्षित आहे, पण याच्याविषयी सुद्धा केस चालू आहे. ठीक आहे. याच्याविषयी सुद्धा केस चालू आहे. मग त्याच्यामुळे सर्वात सुरक्षित तर OBC मधलं आहे, 2 नंबर मग EWS आहे आणि 3 नंबर ACBC आहे. जर सुरक्षित कायद्याच्या दृष्टिकोनातून किती आहे त्याच्याविषयी लावले तर. आणि नुकसान काय काय आहे? तर OBC मध्ये नुकसान जर म्हणजे OBC मध्ये मराठा कास्ट इन्क्लूड झाली तर नुकसान काय आहे की तिथे अतिरिक्त बोजा तयार होणार आहे. ठीक आहे. कारण हेच ऑलरेडी 32% समाज आहे आणि तो तिकडे ॲड झाला तर त्या ठिकाणी OBCचं त्याच्यामध्ये जास्त गर्दी होऊन जाईल आणि मग जो रिझर्वेशनचा फायदा अपेक्षित मिळणं तो तेवढा मिळणार नाही प्रॅक्टिकली. ठीक आहे. मग याला अजून एक उपाय होऊ शकतो की OBCची एकूणच संख्या वाढवणं, म्हणजे हे 27चं जास्त वाढवून नेणं, पण ते अगेन हे केंद्राच्या हातात आहे आणि इथे पण एक लिमिटच आहे, त्याच्यामुळे ते पण थोडंसं अवघड वाटतं. ACBC त्या मानाने पण सेफ आहे, फक्त त्याला प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये कायदेशीर दिरंगाई आहे. ठीक आहे. म्हणजे ACBC भविष्यात जाऊन कधी ना कधी होणारच आहे, असा काही विषय नाही की ते न होण्यासारखं आहे. ठीक आहे. फक्त एवढं आहे की त्याच्यामुळे मधल्या 1-2 वर्षामध्ये जे आता स्टे आहे तर याच्यामध्ये काही बॅचेसचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. आणि EWSचा एक अडचण काय की जो सेंट्रल EWS आहे त्याचे निकष त्या ठिकाणी भरपूर जास्त अवघड आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे बरेच लोक त्या ठिकाणी क्वालिफाय होणार नाही. हा एक तिघांमधला एक कंपॅरिझन चार्ट या ठिकाणी मी दाखवलाय. मग जर फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, प्युअरली प्रॉफिटच्या हिशोबातनं मी विचार करतोय, तर आयडियल काय राहणार आहे मराठ्यांसाठी? सगळ्यात बेस्ट ऑप्शन त्यांच्यासाठी OBC आहे, नंतर ACBC आहे, नंतर EWS आहे. ठीक आहे. पण आता हा प्रॅक्टिकल नाही आहे, कारण इथलं मग समाजांमध्ये वाद तयार नको व्हायला. ठीक आहे. मग त्याच्यामुळे बेस्ट प्रॅक्टिकेबल काय आहे की ACBC मराठा कास्टसाठी मिळावं, ते नसेल मिळत तर EWS मिळावं आणि ते नसेल मिळत तर OBC मिळावं. हा याच्यातला सिक्वेन्स आहे. आणि फॉर टाइम बिंग म्हणजे तात्पुरतं, म्हणजे काही कालावधीसाठी जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत EWS मध्ये असणं जास्त फायदेशीर आहे, रादर ओपन मध्ये असण्यापेक्षा. ठीक आहे. तर हे या ठिकाणी कम्पेअर करून दिलेलं आहे. तर EWS मध्ये असणं फायदेशीर का आहे हे मी का सांगतो, कारण EWSचं जे आरक्षण आहे त्याच्या टेक्स्टमध्येच असं लिहिलेलं आहे की या ठिकाणी हे आरक्षण अशाच व्यक्तींना मिळेल जे कोणतंच आरक्षण उपभोगत नाही. ठीक आहे. म्हणजे अदर दॅन SC, ST, OBC.
म्हणजे कुठलं पण रिझर्वेशन जे व्यक्ती उपभोगत नाही तो EWSला त्या ठिकाणी पात्र आहे असं त्या ठिकाणी EWS मध्ये म्हटलेलं आहे. मग त्याच्यामुळे जर मराठा समाजाच्या SC-BC आरक्षणावरती जर स्टे आलेला आहे, ठीक आहे, तर त्याचा परिणाम काय होतोय? त्याचा परिणाम हा होतोय की ते ओपनमध्ये चालले गेलेले, बरोबर. आता जर ओपनमध्ये अल्टिमेटली चालले गेलेले तर ओपनमध्ये गेले तर याचा अर्थ ते EWS साठी इलिजिबल आहे, ठीक आहे. आता बघा ही केस आहे ना, कारण याच्यावर पण बऱ्याच लोकांना मिसगाईड केलेलं आहे, ठीक आहे. त्यांना घाबरून दिलेलं आहे की तुम्ही EWSचं आरक्षण जर क्लेम केलं तर तुम्हाला SC-BCचं आरक्षण भविष्यात मिळणार नाही, असं लोकांना घाबरून दिलेलं आहे. कारण का? तर एकच कारण की मग तो प्रवर्ग बदलल्यासारखं होईल. पण ते लोक हे लक्षात घेत नाहीये की हे EWSचं जे आरक्षण आहे, मी वाटलंच तर परत मागे जाऊन दाखवतो. इथे काय म्हटलेलं आहे EWS मध्ये बघा, इथे काय म्हणताय EWS मध्ये 15(6) मध्ये, ठीक आहे. ही प्रोव्हिजन खूप महत्वाची आहे की एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ एनी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स ऑफ सिटीजन ऑदर दॅन, ठीक आहे, इथे ऑदर दॅन म्हणताय, ऑदर दॅन क्लासेस मेन्शन इन क्लॉज 4 अँड क्लॉज 5. म्हणजे क्लॉज 4 मध्ये जे वर्ग दिलेले आहे किंवा क्लॉज 5 मध्ये, आता तो 5 वाला क्लॉज इथे घेतलेला नाही आपण, तर याच्यामध्ये जे वर्ग दिलेले यांना वगळून असं याच्या भाषेतच लिहिलेलं आहे, SC, ST, OBC किंवा SC-BC नसलेल्या लोकांसाठी EWS त्या ठिकाणी लागू असणार आहे. म्हणजे इथे प्रवर्ग बदलण्याचा विषय येत नाही. म्हणजे कसं, अजून सोपं समजून सांगायचं तर बघा की आपल्याकडे धनगर समाजाचं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे की त्यांना ST प्रवर्गात जायचं आहे, शेड्यूल्ड ट्राईब्स. त्याच्या दृष्टीने ते अवघड काय आहे, कारण ते ऑलरेडी एका प्रवर्गामधनं आरक्षण घेत आहे, NTC मधून आरक्षण घेत आहे. आता NTCचं बदलून त्यांना ST पाहिजे, म्हणून ते जरा तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे, कारण त्यांना ती प्रवर्ग बदलायचा आहे. पण EWS साठी काय होतं की EWS असा हा वेगळा प्रवर्ग नाही आहे. EWS म्हणजे ओपन मधलेच असे लोक की जे इकॉनॉमिकली वीकर आहे. मग त्याच्यामुळे EWS मधनं SC-BC कडे जाण्यासाठी तसं टेक्निकली काही वाद नाही आहे की आज जर EWS घेतला तर भविष्यात जाऊन SC-BC पास होऊन आलं तर आपण SC-BCला एलिजिबल नाही होणार. ही जी भीती लोकांच्या मनात घालवलेली आहे ही सरासर चुकीची भीती आहे, कारण त्या आरक्षणाचा बेसिसच वेगळा आहे. EWSचा बेसिसच मुळात हा ओपन मधल्या गरीब लोकांसाठी आरक्षण असं त्याचं बेसिस आहे. मग भविष्यात ओपन मधली एखादी कॅटेगरी जाऊ शकते ना, त्याच्यामुळे असं चेंज करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं माझं त्या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. तर बघा, अजून एक क्लॅरिफाय काय करायचं आहे की महाराष्ट्र स्टेटचं EWS आणि सेंट्रल स्टेटचं EWS याच्यामध्ये फरक आहे, ठीक आहे. आता बऱ्याच लोकांची ही पण अडचण होती की ते सेंट्रलच्या EWS क्रायटेरियामध्ये बसत नव्हते, पण महाराष्ट्र स्टेटमधल्या EWSचा क्रायटेरिया हा OBCचा जेवढा नॉन क्रिमिलेअरचा क्रायटेरिया आहे त्याच्या इतकाच ठेवलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ते इथे पण एलिजिबल आहे. म्हणजे सेंट्रल EWSचा काय काय क्रायटेरिया आहे, 8 लाखाचं उत्पन्न पाहिजे, 100 स्क्वेअर फूटचा फ्लॅट पाहिजे, 5 एकरपेक्षा कमी जमीन पाहिजे, 100 स्क्वेअर यार्डचा प्लॉट पाहिजे, 200 स्क्वेअर यार्डचा प्लॉट पाहिजे नॉन म्युन्सिपल एरियामध्ये. तर ह्या 5ही कंडिशन मॅच व्हायला पाहिजे तरच आपण सेंट्रल EWS साठी इलिजिबल आहे, ओके. पण स्टेट EWS साठी तसं नाही आहे. स्टेट EWS साठी त्या ठिकाणी फक्त 8 लाख पर ॲनम एवढंच इन्कम पाहिजे. इथे त्यांनी हा क्रायटेरिया लावलेला नाही आहे लँड होल्डिंगचा वगैरे, ठीक आहे. आणि हा प्रत्येक राज्याचा वेगळा आहे, ठीक आहे. आता काही राज्यांमध्ये तिथे 5 एकरऐवजी 3 एकरची जमीन, काही राज्यांमध्ये 2च एकरची जमीन, असं वेगवेगळं क्रायटेरिया आहे. पण महाराष्ट्र सरकारने इथे खूप सोपं करून दिलेलं आहे. इथे त्यांनी जमिनीचा क्रायटेरिया लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे फक्त इन्कमचा क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र स्टेटमध्ये मराठा समाजाला तात्पुरतं EWS सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतंय जोपर्यंत कॉन्स्टिट्युशनल बेंचकडनं त्या केसचा निकाल लागत नाही. इथे मी एक EWS सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दाखवायचा प्रयत्न केला आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर बघा इथे त्याच्यानुसार काय म्हणतंय की असे व्यक्ती की जे या ठिकाणी डज नॉट इन्क्लूड इन द कॅडर मेन्शन इन द महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिसेस शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स DNT, NT, OBCs अँड SC-BCs, ठीक आहे. म्हणजे असे व्यक्ती जे ह्या कुठल्याच कॅटेगरीत नाही आहे तर ते या ठिकाणी EWSचा लाभ घेऊ शकता. फक्त काय पाहिजे, त्यांचं ॲन्युअल इन्कम, फॅमिली इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, ठीक आहे. पण आता अडचण इथे कशी झाली आहे की गव्हर्नमेंटने इथे एक GR काढून आहे ना मराठा समाजाला इथे EWSच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं, ठीक आहे. तर आता ती जर ॲक्शन घ्यायची असेल तर तो GR बदलावा लागेल आणि त्यांना इथनं ही लाईन काढावी लागेल, ठीक आहे. तरच ते त्या ठिकाणी इलिजिबल होतील. तर ते बघू आपण नक्की आता काय प्रोसेस करतात ते आपण नाही सांगू शकत, पण हा पण एक ऑप्शन आहे, ठीक आहे, तात्पुरता. अजून हे सेंट्रल EWSचं सर्टिफिकेटचा क्रायटेरिया आहे. तर याच्यामध्ये काय म्हणतंय, व्हॅलिड फॉर डॅश डॅश इयर, ठीक आहे.
इथे काय म्हणतंय, ही बिलॉंग्स टू द कास्ट विच इज नॉट रिकॉग्नाइज्ड ॲज SC ST अँड OBC सेंट्रल लिस्ट. म्हणजे असे व्यक्ती जे याच्यात नाही आहे. आता इथे एक अडचण अशी की बघा, जे मराठा विद्यार्थी आहे जे भविष्यात जाऊन SCBC सुद्धा पास झाला, आपण इमॅजिन करू की पुढच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात SCBC पास झालेलं आहे, ठीक आहे, SCBC आरक्षण मिळालेलं आहे, तरी पण त्या ठिकाणी ते आरक्षण स्टेट पुरतंच आहे. मग त्याच्यामुळे केंद्रातल्या ज्या परीक्षा आहे म्हणजे UPSC, बँकिंग, SSC, तर त्या ठिकाणी मराठा समाजातले विद्यार्थी EWS साठी इलिजिबल आहे, ठीक आहे. फक्त त्यांचा क्रायटेरिया थोडासा स्ट्रिंजंट आहे. पण इथे हे 3च दिलेले आहे. इथे बघा, इथे काय SC नाही पाहिजे, ST नाही पाहिजे आणि सेंट्रल OBC लिस्टमध्ये नाही पाहिजे, ठीक आहे. मग तो भले स्टेटमध्ये SCBC लिस्टमध्ये असलं तरी चालेल, ठीक आहे. आणि क्रायटेरियाज काय आहे जे मी मागाशी दाखवले, 5 एकरचं लँड होल्डिंग, 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट, 100 यार्डचा प्लॉट वगैरे वगैरे आणि ॲन्युअली 8 लाख रुपये इन्कम, ठीक आहे. तर हे क्रायटेरिया सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. ओके, तर आय होप हा सुद्धा विषय तुम्हाला क्लिअर झाला असेल, ठीक आहे. तर या ठिकाणी मी बराच प्रयत्न केलेला आहे की पूर्ण आरक्षणच या ठिकाणी कसं समजून सांगता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे. तिघांचं कंपॅरिझन सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं. काय काय सोल्युशन्स होऊ शकतं हे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याच्यावरती काय काय ॲक्शन होईल हे मी नाही प्रेडिक्ट करू शकत, ते आपण बघूया. फक्त माझा हा व्हिडिओ करण्याचा उद्दिष्ट तोच होता की सुरुवातीला मी जे 2 कॅटेगरी ऑफ पीपल सांगितले की काही याच्यातले स्टेक होल्डर नाही आहे पण त्यांच्यावरती सुद्धा याचा परिणाम होतोय आणि काही याच्यातले स्टेक होल्डर आहेत, तर माझा उद्दिष्ट जास्त करून त्या स्टेक होल्डर्ससाठी होता, कारण त्या स्टेक होल्डर्सला बऱ्याच लोकांनी मिसगाईड केलेलं आहे आणि याच्याने काय झालेलं आहे की त्या आंदोलनाची दिशा भरकटलेली आहे. आपल्या देशामध्ये अनेक सेन्सिटिव्ह मुद्दे, राम मंदिर सारखा विषय असेल, 370 सारखा विषय असेल, तर हे असे सेन्सिटिव्ह अर्थाने असलेले मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी निकाली लागलेले आहे. पण त्याच्यासाठी ते निकाली लावणारे जे लोक आंदोलन करत होते, जी त्यांची मागणी होती, तर त्यांची दिशा एक ठरलेली होती, ठीक आहे. त्यांनी गल्ली ते दिल्ली त्याच्यासाठी आंदोलन केलं, कायदेशीर मार्गाने केलं, राजकीय मार्गाने केलं आणि न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा त्यांनी ते टिकवलेलं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे मराठा आरक्षण जर टिकवायचं असेल, फायनली टिकवायचं असेल, म्हणून स्टेक होल्डर्सला हे माहिती पण असणं गरजेचं आहे की आपला कोणी वापर करून घेत आहे का. त्याच्यासाठी न्यायालयीन बाजू सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भविष्यात जाऊन हे न्यायालयात टिकवणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय याला दुसरा काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मी एवढा खटाटोप केला आणि हे खूप बारकाईने त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलंय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आपल्या पुढच्या स्टडी व्हिडिओजमध्ये, ठीक आहे. थँक्यू.